पायल तिवारी बिटिया फाउंडेशन व गुलाबो गँगतर्फे पाणी बचाव मोहीम पुणे दिनांक 19 जून 2026. पुण्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीनं फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात पाणी बचाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विविध मान्यवरांनी सहभाग घेत नागरिकांना पाणी बचतीचा संदेश दिला. सध्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर असल्याने प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मोहिमेदरम्यान हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना भेट देऊन पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ग्राहकांना आवश्यकतेनुसारच पाणी देणे, गळतीचे नळ दुरुस्त करणे, वाहन धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आदी बाबींवर जनजागृती करण्यात आली. थेंबे थेंबे तळे साचे या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीत योगदान द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. संगीता तिवारी, अध्यक्ष पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट. की का होईल ते सांगवत नाही. या सुधारण्याची गॅरंटी देण्यासाठी आज इथे कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. त्यामध्ये आपण निरनिराळ्या हॉटेलला रिक्वेस्ट करतोय की शक्यतो अर्धा ग्लास द्या आणि ज्या हॉटेलला शक्य असेल त्यांनी रिकामा ग्लास, भरलेला जार, ज्याला जेवढं हवं त्याने तेवढंच घ्यावं. यानुसार केलं तर जास्तीत जास्त पाणी वाचू शकतं. कारण होतं काय, आपल्या शरीरात 70% पाणी आहे. ओठाला पाणी लावतो, मनाला कळतं हवं तेवढं पाणी आहे, ग्लास बाजूला ठेवतो, पाणी वाया जातं. यापेक्षा आपण हाताने घ्यायचं म्हटलं की माणूस कंटाळा करतो आणि पाणी मात्र वाचायला लागतं. हे पाणी वाचवण्यासाठी गरजेचं याच्यासाठी आहे कारण पुण्याचा आता आकारमान वाढतो आहे आणि अशा या काळामध्ये फक्त हॉटेलने म्हणायचं पाणी वाचवा, याच्याऐवजी आपण नागरिक म्हणून ठरवूया मी पाणी वाचवणार आहे. उद्या हॉटेलवाला जरी भरून ग्लास द्यायला लागला तर आपण त्याला सांगूया मला आता ग्लास नको, मला लागेल तेव्हा मी पाणी मागेल. 1-2 सेकंदाने पाणी उशिरा घेतलं तरी फरक पडत नाही. पण आपण सुद्धा आता उलट लोकांना शिकवायची गरज आहे. आपल्याला लोकांनी शिकवण्यापेक्षा आपण शिकवायला लागल्यामध्ये समाधान असतं. हे समाधान घेण्यासाठी प्रत्येकाने हॉटेलमध्ये जा. अजून एक छोटी रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला की आपण जेव्हा हॉटेलमध्ये जाल तर आपले सहकारी मित्र 4 लोक टेबलवर बसले असतील त्यांना पण रिक्वेस्ट करा की मी पाणी वाचवण्याच्या उपक्रमात सहभागी झालोय, तू पण सहभागी हो आणि कृपया पाणी अनावश्यकपणे वाया घालू नको. घराघरामध्ये अनेक ठिकाणी आपण पाणी वाचवू शकतो. पाण्याला पाणी म्हणतात, नीर म्हणतात, तसंच जल म्हणतात. जल म्हणजे 2 अक्षर त्याच्यामध्ये ज आणि ल. जचा अर्थ जन्मापासून, ल म्हणजे लयापर्यंत जे साथ देतं ते जल. त्यामुळे हे जल आपल्याला साथ देणार आहे पण आपण त्याच्यासाठी साथ द्यायला पुढे येऊया. तुमचा एक छोटासा हात हा निसर्ग वाचवण्यासाठी महत्वाचा ठरेल. मी सर्व आयोजकांना, संकीर्णताई, रुपालीताई आणि सगळी टीम यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अण्णा सुद्धा इथे आशीर्वाद द्यायला, गौरव द्यायला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण हे अभियान हे पुणेकरांचं अभियान आहे, हे कुठल्याही पक्षाचं नाही. हे बघायची तरी सांगितलं असं पण आपण सुद्धा आपल्या विचार जगण्यासाठी पाणी महत्वाचं आहे हे गृहीत धरून नक्की पुढे जाऊया. धन्यवाद. पुणेकरांनो नमस्कार. आपल्या पुण्यावर पाणी कपाताची वेळ आलेली आहे. दरवेळी आपल्याला सोय व सुविधा मिळण्यासाठी एनजीओ मार्फत गुलाबो गँग असो, बिटिया फाउंडेशन तर्फे आम्ही नेहमी आंदोलन करत असतो. परंतु आज आम्ही पुणेकरांना तुमच्याशी संवाद साधायला आणि बोलायला आलेलो आहोत. पाणी कपात झाल्यामुळे आपल्याला पाणी काटकसरीने वापरणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही वैशाली हॉटेलच्या समोर सर्व हॉटेल व्यावसायिकांना विनंती करतो की तुमच्याकडं येणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या गिरायकांना कृपया आपण एका ग्लासामध्ये अर्धा ग्लास पाणी द्यावं, लागल्यावर पुन्हा देण्यात यावं. कारण का पहिल्याच वेळी पूर्ण ग्लास भरल्यानंतर ती व्यक्ती पूर्ण ग्लास पाणी पिईल असं नसते. त्याच्यामुळे ते अर्ध पाणी वाया जातं. कारण का कोणीही गुच्छ पाणी पुन्हा आपण वापरत नाही. त्याच्यामुळे आम्ही आपल्या सर्वांना, हॉटेल मालकांना तसेच सर्व पुणेकरांना विनंती करायला आलेलो आहोत की पाणी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःला पाणी जगण्यासाठी हवे असल्याने पाणी आपल्याला बूंद बूंद करून
काटकसरीने वापरावं लागणार आहे. संगीता तिवारी, रुपाली पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनींनी अनेक उपक्रम पुण्यामध्ये राबवतात. त्याच्यातलाच हा उपक्रम आहे. पुणेकरांच्या जीवनासाठी अतिशय संलग्न असलेला हा उपक्रम आहे. जल हे जीवन आहे असं आपण म्हणतो, पण जलच नसेल तर जीवन कसलं? त्यामुळे पाण्याची बचत करणं. दरवर्षी 7 जूनला येणारा मान्सून आज 19 जून झालंय, पण त्याचं दर्शन आपल्याला होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रावरती दुष्काळाचं मोठं सावट निर्माण झालेलं आहे. सर्वत्र पाणी कपात झालेले. आपण पुणेकर देखील याला अपवाद नाही. आज पुण्यामध्ये देखील दिवसाआड पाणी येतंय, पण ही जर अशीच पावसाची परिस्थिती राहिली तर कदाचित 4 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जाईल. याचा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. या दोघींनी सांगितलं ते खरं आहे. आपण पाणी ग्लास भरून घेतो आणि अर्धा ग्लास पितो, काही वेळेला 1 घोट पाणी पितो आणि राहिलेलं पाणी वाया जातं. त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. आज या ठिकाणी मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वैशालीचे मालक शेट्टी यांना भेटणार आहोत आणि सर्व आपल्या व्यवसायाकडे जाऊन आम्ही विनंती करणार आहोत की आपण आपल्या हॉटेलपासून सुरुवात करा. केवळ हॉटेलपासून सुरुवात करून चालणार नाही, तर आपण आपल्या घरामध्ये देखील त्याची सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरामध्ये देखील पाण्याची बचत केली पाहिजे. रोज धुतल्या जाणारी वाहनं, पाईप आता 8-10 दिवस जोपर्यंत पाऊस येत नाही, पाणी टंचाई संपूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत पाण्याचा वापर आपण अतिशय काटकसरीने घेतला पाहिजे.